नमस्कार मंडळी, आज आपण भेट देणार आहोत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठिकाणी, छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. भिवंडी हायवे पर्यंतचा रस्ता एकदम व्यवस्थित आणि सुधारित मिळाला, पण गावातून मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच खराब होता. पण वाटेत जागोजागी मंदिराकडे जाण्याचे फलक लावल्या कारण दिशाहीन न होता प्रवास सहज झाला. भिवंडी ही ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाचे शहर, कोकण आणि डोंगर पट्ट्याला जोडणारा हा व्यापारी मार्ग शिवकाळातही रणनीतिक दृष्टीने महत्त्वाचा होता. अशा या भूमीत उभारलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणजे जणू इतिहासाची साक्ष देणारी वास्तूच. कच्च्या रस्त्यावरून धुळीचे भपके पार करत आम्ही या वास्तूच्या जसे जवळ पोचत होतो तसे भगवे झेंडे दिसायला लागले आणि थकवा हळूहळू नाहीसा होऊ लागला. ह्या परिसरात पोचताच इथल्या सुविधा पाहून मन प्रसन्न झालं. इथे पार्किंगसाठी उत्तम सोय केली आहे. 2 व्हीलरसाठी 10 रुपये तर 4 व्हीलरसाठी 20 रुपये घेतले जात होते. पार्किंगलाच लागून चप्पल स्टँडची ही सोय केली आहे. सिस्टमॅटिक आहे सगळं. मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल टाकताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतात ते भव्य कमानीदार प्रवेशद्वार आणि त्यावर फडकणारा भगवा ध्वज. जणू स्वराज्याचा अभिमान आकाशाला स्पर्श करत आहे अशी भावना मनात निर्माण होते. प्रवेशद्वारावर कोरलेली नक्षी, किल्ल्याच्या तटबंदीची आठवण करून देणारी रचना आणि बाजूला उभे असलेले मावळे, घोडेस्वार, धनुर्धारी आणि हत्तीस्वार, गड किल्ल्यांचे प्रतिकात्मक शिल्प हे सर्व वातावरणाला ऐतिहासिक भारदस्तपणा प्रदान करतात. हा महादरवाजा रायगडावरच्या नगारखान्याची आठवण करून देतो. प्रवेशद्वाराजवळ पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली आहे. आत शिरताना नकळत डोके झुकते आणि छाती अभिमानाने भरून येते. हे मंदिर म्हणजे तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. मंदिराची वास्तुरचना साधी पण प्रभावी आहे. परिसर स्वच्छ, प्रसन्न आणि शांततेने नटलेला आहे. येथे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंदिरात प्रवेश करताच महाराजांची भव्य, तेजस्वी आणि दिमागदार मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. राजा शिवछत्रपती महाराजांचा मी आवर्जून सांगेन की या शक्तिपीठाला शासनाची कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत किंवा आर्थिक स्वरूप नाही आहे. मंदिराच्या आतील भिंती म्हणजे जणू एक जिवंत इतिहास ग्रंथच. प्रत्येक भिंतीवर चित्रांच्या आणि शिल्पाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना अत्यंत प्रभावीपणे दर्शवलेली आहे. शिवनेरीवर जन्मलेला तो तेजस्वी बालक, जिजाऊंच्या संस्कारातून घडलेला शूरवीर आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा तरुण जिव्हा, या सर्व प्रसंगाची कलात्मक मांडणी मनाला स्पर्शून जाते. अफजल खानाचा वध, सिंहगडाची लढाई, पन्हाळगडातून सुटका, आग्र्याहून सुटकेची अद्भुत योजना, चित्रांमधील भावभावना, रंगसंगती आणि तपशील इतके प्रभावी आहेत की पाहणारा क्षणभर त्या काळात हरवून जातो. एका विभागात शिवरायांच्या युद्ध सामग्रीचे प्रदर्शन पाहायला मिळते. तलवारी, भाले, ढाली, धनुष्यबाण आणि तोफांची प्रतिकृती यांची मांडणी अत्यंत देखण्या पद्धतीने केली आहे. ही शस्त्रे केवळ लोखंडाची नव्हती, तर स्वाभिमान आणि ध्येयाने धारदार झालेली होती.
हे संपूर्ण दालन म्हणजे प्रेरणेचा अखंड झरा आहे. येथे प्रत्येक चित्र, प्रत्येक शस्त्र आणि प्रत्येक वस्तू ही एक कथा सांगते. धैर्याची, दूरदृष्टीची आणि स्वराज्य प्रेमाची. अशा या पवित्र आणि प्रेरणादायी स्थळाला भेट दिल्यावर इतिहास फक्त वाचायचा विषय नाही राहत, तर तो अनुभवाचा प्रवास बनतो. जर तुम्ही भिवंडी किंवा ठाणे परिसरात असाल तर ह्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्या. स्वराज्याच्या त्या सुवर्ण काळाची अनुभूती घ्या आणि आपल्या महान राजाला मनोभावे वंदन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.